नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 10वीच्या इतिहासाच्या या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या तासिकेमध्ये क्षमता 8वा पाठ पर्यटन आणि इतिहास आपण पाहत होतो. यामध्ये स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन याचा आज आपण सुरुवात करणार आहोत. हा प्रवास सुलभ असतो, म्हणजे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवास हा सुलभ असतो, म्हणजे सहज करू शकू असा हा प्रवास असतो. तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्याचे नियोजन करू शकतो. हा जो प्रवास आहे, स्थानिक आणि आंतरराज्यीय प्रवास जो आहे तो सुलभ असतो, म्हणजे सहज आपण करू शकतो. यामध्ये भाषा असेल, जसं आपण महाराष्ट्र फिरत असू तर महाराष्ट्रात आपल्याला भाषेची अडचण येत नाही, किंवा इतर राज्यामध्ये फिरत असू तरीसुद्धा भाषेची विशेष अशी अडचण येत नाही. म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये हिंदी ही सर्वसामान्य लोकांना समजू शकते. महाराष्ट्रात मराठी आहे तर मराठीसुद्धा अनेक लोकांना समजते. त्याचबरोबर चलन म्हणजे पैशाची सुद्धा अडचण येत नाही. म्हणजे संपूर्ण देशामध्ये एकाच प्रकारचं चलन, सारखेच पैसे हे चालत असतात. कागदपत्रंसुद्धा जास्ती फारशी काही लागत नाही. अशा प्रकारचं म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन करताना कोणत्याही प्रकारची अडचण जी आहे ती विशेष येत नाही आणि सहज आपल्या वेळेनुसार आपण तो प्रवास करू शकतो किंवा तशा प्रकारचं नियोजन करू शकतो. परंतु अडचण जी आहे ती मेन कुठे येते आपल्याला? आंतरराष्ट्रीय पर्यटन, म्हणजे देशाच्या बाहेर जाण्यासाठी किंवा देशाच्या बाहेर पर्यटन करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारच्या फॉर्मॅलिटीज, नियमांचं पालन हे करावं लागतं. ते काय आहे ते आता आपण पाहू. जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. जहाजामुळे समुद्र किनाऱ्यावरचे देश जोडले गेले. रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडला आहे. विमानांनी जग जवळ आणले. आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येण्याची संख्या वाढली. म्हणजे जहाज असेल, रेल्वे असतील. रेल्वे म्हणजे भारतातून दुसऱ्या देशात रेल्वे जाते का? तर नाही. युरोपा खंडात अनेक असे छोटे छोटे देश आहेत, त्या छोट्या देशांना जोडणारी रेल्वे लाईन आहे. म्हणजे त्या एका देशातून, छोट्या देशातून दुसऱ्या देशात रेल्वे प्रवास हा केला जातो युरोपमध्ये फिरताना. त्याचबरोबर जहाजांनी समुद्र किनाऱ्यालगत जे देश आहेत ते अशा प्रकारे जोडले गेले. जसे रेल्वे स्टेशन एका शहरातून दुसऱ्या शहरात, दुसऱ्यातून तिसऱ्या शहरात जाते, त्याचप्रमाणे जहाजामधून सुद्धा समुद्रकिनारी असलेले देश जे आहे ते एका देशातून दुसऱ्यातून तिसऱ्या देशात आपल्याला जाता येतं. आणि विमानाने ते तर माहीतच आहे आपल्याला की विमान हे कोणत्याही जागी, कोणत्याही देशात हे जाऊ शकतं. त्याचबरोबर आर्थिक उदारीकरण म्हणजे व्यापार, मुक्त व्यापार, फ्री बिझनेस जो आहे तो आर्थिक उदारीकरणानंतर कोणताही देश हा कोणत्याही देशात जाऊन व्यापार करू शकतो. हे जेव्हा मुक्त व्यापार सुरू झाला तेव्हापासून परदेशातले अनेक लोक हे भारतामध्ये आणि भारतातील अनेक लोक विदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी किंवा भेटी देण्यासाठी आलेले किंवा गेलेले दिसून येतात. यामध्ये परदेशी व्यापारी सुद्धा येतात, परदेशी लोक सुद्धा आपल्या देशात येतात, आपल्या देशातले सुद्धा परदेशात जातात. यामध्ये उद्देश काय असतो? अभ्यास. अनेक विदेशातले विद्यार्थी आपल्या देशामध्ये आपली संस्कृती पाहण्यासाठी येत असतात. पर्यटन हा जरी मुख्य उद्देश असला तरी अभ्यास किंवा त्याची ज्ञानाची माहिती मिळवणे हा सुद्धा उद्देश असतो. विरंगुळा सुद्धा एक तेच ते कामामध्ये आपण गुंतून राहतो, परंतु काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि मनाला आनंद मिळाला पाहिजे, यासाठी विरंगुळा म्हणून सुद्धा विदेशामध्ये सहली पर्यटन केल्या जातं. स्थलदर्शन, विशिष्ट जागेचं दर्शन याला म्हणतात स्थलदर्शन. जसं आग्रा आहे, आग्र्याचा किल्ला आहे, आग्र्याचा किल्ला सुद्धा आहे आणि ताजमहल सुद्धा आहे. तर त्या जागेचं दर्शन घेणे, या जागी सुद्धा व्यावसायिक कामे, विदेशातले व्यापारी हे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी त्यांच्या बिझनेस मीटिंग्स असतात ते सुद्धा आयोजित करण्यासाठी येत असतात.
चित्रपटाची चित्रीकरण यासारख्या कामासाठी देश विदेशात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर विविध चित्रपट आज आपण जे पाहतो, अनेक शूटिंग्स जे आहे ते विदेशामध्ये सुद्धा केले जातात, अनेक भागांचे, गाण्यांचे. तर यासाठी सुद्धा देशातले विदेशातले जे पर्यटक आहे ते विदेशामध्ये जात असतात आणि विदेशातले पर्यटक आपल्या देशामध्ये सुद्धा येत असतात. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पर्यटन जहाज, रेल्वे आणि विमानाच्या माध्यमातून केलं जातं. त्यातील विविध अभ्यासासाठी, विरंगुळासाठी, विविध स्थळांना भेटी देण्यासाठी किंवा बिझनेस ट्रिप जे असतात किंवा बिझनेस कामं, व्यावसायिक कामेसुद्धा याच्या माध्यमातून केली जातात. आता त्यामध्ये सगळ्यात आधी आपण पाहू ऐतिहासिक पर्यटन. म्हणजे इतिहासाची माहिती घेण्यासाठी विशेष करून केले जाणारे पर्यटन म्हणजे ऐतिहासिक पर्यटन. संपूर्ण जगातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे. म्हणजे सुरुवात जी आहे पर्यटनाची याच्या माध्यमातूनच झालेली दिसून येते. म्हणजे विविध देशातल्या ऐतिहासिक घटना, वास्तू हे पाहण्यासाठी अनेक लोक हे विदेशातून भारतामध्ये किंवा भारतातून विदेशामध्ये ऐतिहासिक माहिती जाणण्यासाठी येत असतात किंवा जात असतात. लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलीचे आयोजन केले जाते. म्हणजे लोकांच्या मनात इतिहास जाणण्याची इच्छा प्रगल्भ असते. मगाशी सांगितल्याप्रमाणे भारत हा अनेक ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला असा देश आहे, पुरातन संस्कृती आहे. तर विदेशातल्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा भारताविषयी किंवा भारताच्या इतिहासाविषयी कुतूहलाची भावना आहे. जे जाणून घेण्याचा इतिहास भारताचा जाणून घेण्याची इच्छा अनेक विदेशी पर्यटकांमध्ये असते आणि इतिहास जाणण्यासाठी ते पर्यटक अनेक देश पार करून भारतामध्ये सहलीचं आयोजन करत असतात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यावर दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकर दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असतात. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला गेला तर महाराष्ट्राची परंपरा सुद्धा अतिशय प्राचीन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली, अनेक किल्ले बांधले. तर त्या दुर्गांचा म्हणजे किल्ल्यांचा इतिहाससुद्धा लोकांना समजला पाहिजे. यासाठी दुर्ग अभ्यासक म्हणजे किल्ल्यांचा अभ्यास करणारे किंवा किल्ल्यांचा अभ्यास केलेले असे गोपाळ निळकंठ दांडेकर हे सुद्धा दुर्ग भ्रमण, विविध किल्ल्यांची माहिती आणि ते दुर्ग कसे बांधले, किल्ले कसे बांधले याविषयी माहिती देण्यासाठी अशा प्रकारचे सहली ज्या आहेत त्या आयोजित करत असतात. भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले असतील, अनेक अशी मोठमोठी राजस्थानातील किल्ले आहे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम आहे विविध, त्यांना भेटी देण्यासाठी पर्यटक येतात. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्थळे आहेत. अशा ऐतिहासिक ठिकाणांच्या सहली सुद्धा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आयोजित केले जातात. त्यानंतर भौगोलिक पर्यटन. यात विविध भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते. म्हणजे भूगोलामधील किंवा निसर्गामधील जो बदल झालेला आहे, भौगोलिक बदल असेल त्याचं निरीक्षण करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी ज्या पर्यटन केलं जातं त्याला भौगोलिक पर्यटन असं म्हणतात. यामध्ये काय येतं मग अभयारण्य, मोठमोठी जंगले जी आहेत, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जे उत्तराखंडमध्ये आहे, विविध रानफुले, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, विविध फुलांचं कोणी मानवनिर्मित न करता निसर्गनिर्मित असं उत्तराखंडमध्ये आहे ते सुद्धा आहे. विविध समुद्र किनारे सुद्धा आहेत. भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे जसे लोणार सरोवर असेल, लोणार सरोवर आपण पाहिलं असेल की उल्कापाताने ते निर्माण झालेलं आहे. निघोज येथील रांजण खळगे हे सुद्धा नैसर्गिक निर्मित झालेलं आहे, म्हणजे निसर्गाने निर्माण केलेलं आहे. असे भौगोलिक स्थळांना पर्यटन हे विशेष करून भेट देत असतात. त्यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी, त्या कुतूहलापोटी अनेक पर्यटक तिथे जात असतात. निसर्गाने एवढं भव्य निर्मिती कशी केली असेल अशा प्रकारची कुतूहलाची भावना पर्यटकांमध्ये निर्माण होते आणि ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी असे पर्यटक हे जात असतात.
त्यानंतर आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचं चित्र आपल्याला दिसतं. अनेक फुलं जी आहे पहाडावर आपोआप येत असतात. आरोग्य पर्यटन हा सुद्धा एक पर्यटनाचा महत्त्वाचा भाग आहे. भारतातील औद्योगिक सेवा व सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत. म्हणजे भारतातील चिकित्सक सेवा, वैद्यकीय सेवा या विविध जे विकसित देश आहे, अतिशय प्रगत देश आहे, त्यामधील आरोग्याचा किंवा दवाखान्याचा जो खर्च असतो तो भारतामध्ये अतिशय कमी असतो. कारण की बाहेरच्या देशामध्ये डॉलरमध्ये पैसा खर्च केला जातो, परंतु डॉलरच्या तुलनेत रुपया हा कमी आहे, त्यामुळे खर्चसुद्धा कमी होतो. त्यामुळे जे भारतापेक्षा कमी विकसित देश आहेत त्या देशातले नागरिक भारतात आपल्यावर उपचार करण्यासाठी, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी भारतात येत असतात. म्हणजे वैद्यकीय खर्च कमी होतो, हे एक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर भारतामध्ये आयुर्वेदसुद्धा आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून कोणताही साईड इफेक्ट्स न होता अनेक असाध्य असे जे कधी बरे होणार नाही असे रोगसुद्धा चांगले करण्याची एक परंपरा जी आहे ती पाहण्यासाठी, तशा प्रकारचे इलाज घेण्यासाठी सुद्धा भारतात विदेशातले लोक येत असतात. त्याचबरोबर भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. म्हणजे अनेक देश असे आहेत की जिथे बर्फ असतो, 6-6 महिने 8-8 महिने बर्फच असतो आणि सूर्यप्रकाश त्यांना भेटत नाही. शरीराच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. तर अशा प्रकारे सूर्यप्रकाश उपलब्ध व्हावा यासाठी सुद्धा विदेशातले लोक भारतात येत असतात. त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात. योग शिक्षण आणि आयुर्वेद उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. योग जो आहे अतिशय ज्याला योगा म्हटलं जातं, परंतु योग आहे आणि योग जो तो भारतातूनच विदेशात अतिशय प्रसिद्ध झालेला आहे. तर असे योग शिकण्यासाठी, त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी लोक हे भारतात पर्यटन करण्यासाठी येत असतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, कृषी पर्यटन हा एक भाग पाहू आपण. शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यासाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे. अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे, इस्रायल सारखे शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशासारख्या देशांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले. कृषी पर्यटन, कृषीसाठी पर्यटन हा सुद्धा आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी संबंधी विविध पुरातन अशी माहिती घेण्यासाठी अनेक प्रकारचे कृषी पर्यटन सुद्धा आयोजित केले जातात आणि दिवसेंदिवस ते कृषी पर्यटन हे वाढत आहे. भारतातले शेतकरी सुद्धा आधुनिक कृषी संशोधनासाठी किंवा आधुनिक कृषी पद्धती शिकण्यासाठी विदेशामध्ये सहली आयोजित केल्या जातात. त्यामध्ये इस्रायलची शेती, म्हणजे इस्रायलमध्ये कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारची अनेक आधुनिक यंत्राचा वापर करून शेती केली जाते. हे शिकण्यासाठी सुद्धा भारतातले शेतकरी हे विदेशात इस्रायल देशामध्ये कृषी पर्यटनासाठी जात असतात. त्याचबरोबर विविध कृषी संशोधन केंद्रे, कृषीवर विविध शोध लागले अशा संशोधनांना भेटी देण्यासाठी अनेक कृषी विद्यापीठे आहे. या जागी धान्याच्या अनेक नवीन जाती निर्माण होत असतात. त्याची माहिती घेण्यासाठी सुद्धा शेतकरी अशा प्रकारचे कृषी पर्यटन देशामध्ये आणि विदेशामध्ये केलं जातं. अनेक आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा विकसित झाले, अनेक यंत्र निर्माण झालेले आहेत. याची सुद्धा माहिती घेण्यासाठी शेतकरी जे आहे अशा प्रकारचं कृषी पर्यटन हे करत असतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.